शनी अमावास्या. श्रावणामधली ही शनिवारची अमावास्या शनी अमावास्या म्हणून मानली जाते. त्या दिवशी काय केलं जातं? सकाळी लवकर उठून स्नान करून शनिदेवाच्या देवळामध्ये दर्शनाकरता गेलं जातं. अर्थातच त्या दिवशी काळं वस्त्र, काळे उडीद, तीळ याचं दान केलं जातं. शनिवरती आपण तेल, काळे तीळ, उडीद हे आपण चढवतो. उद्देश असा आहे की आपल्या जीवनातील या काळ्या गोष्टी निघून जाऊ देत आणि आपलं जीवन हे मंगलमय होते. या दिवशी उपवास केला जातो, दान केलं जातं, तर्पण केलं जातं. आपल्या कौटुंबिक आरोग्याकरता आणि अर्थातच आर्थिक स्थैर्याकरता शनिदेवाकडे प्रार्थना केली जाते. ज्याला 7.5 आहे, शनिदोष आहे, यांनी ह्या आवर्जून करावं. काळ्या रंगाच्या प्राण्यांना अर्थात काळी गाय किंवा काळा कुत्रा, कावळा यांना आपण अन्न द्यावं. त्यामुळे काय होतं की काही गोष्टी आपल्या जीवनातील असतात ज्या काळेपणा दाखवतात त्या निघून जातात आणि आपलं जीवन हे मंगलमय होतं. शनिदेवाची कृपा आपल्यावरती असणं फार महत्त्वाचं आहे. त्या दिवशी आपण ओम शम शनिचराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि शनी महात्म्य, शनी पुराण वाचण्याचा प्रयत्न करावा. अर्थात जोडीने हनुमान चालीसा याचंही पठण करावं, कारण हनुमान देखील आपल्याला तेच स्थैर्य देतो. शनिदेवाच्या विषयी आपण बऱ्याच आख्यायिका ऐकल्या आहेत आणि अर्थातच या ग्रहामधला तो एक श्रेष्ठ ग्रह आहे हेही मान्य आहे आपल्याला आणि म्हणूनच त्याचं पूजन हे अत्यंत यथासांग असं करणं आवश्यक आहे. शनी अमावास्या ही काटेकोरपणे पाळावी ही एक अपेक्षा, विनय.